आता तड़प ही है। नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना खूपच छान झालेला आहे मित्रांनो. कारण की आजचा व्हिडिओ आपण कॅपकटॅपने एडिट करणार आहोत आणि एकदम इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगवर चाललेला आपण जो व्हिडिओ आहे तो आपण एडिट करणार आहोत. तर आपल्याला इंस्टाग्रामवर जर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करून ठेवा, कारण की तिथे आपण लाईव्ह डेमो घेऊन येत असतो. आणि इंस्टाग्रामवरची आपली आय डी जी आहे ती आय डीचं नाव आहे आपली आय डी आहे, ह्याला तुम्ही फॉलो करू शकता. तर अशा प्रकारचं फॉलो केल्यानंतर आता आपल्याला सबस्क्राईब करून टाका, कारण की मी अशा प्रकारचे व्हिडिओ आणत राहतो. तर सगळ्यात आधी आपल्या कॅपकट ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे कॅपकट ॲप. आणि VPN कनेक्ट करायचं आहे. VPN कनेक्ट केल्यानंतर आता आपल्याला ओपन करायचं आहे कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बीटमार्कचा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर बीटमार्कचा व्हिडिओ आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे. बीटमार्कचा अशा प्रकारचा व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे स्क्वेअर करायचं आहे आणि या व्हिडिओवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि स्क्वेअर करायचं आहे. आणि एक ऑप्शन बघायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन बघायला मिळणार आहे एक्सपर्ट ऑडिओवरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक्सपर्ट ऑडिओवरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपली म्युझिक जी आहे ना ती आपली अलग होणार आहे, अशा प्रकारची वेगळी झालेली आहे आपली म्युझिक. आता आपल्याला कट पाडायचे आहे तिथे. तर इथे आपल्याला दुसरी बीट आहे, इथे आता आपल्याला स्पीडवरती क्लिक करून कट करायचं आहे. आणि आता आपल्याला इथे तिसरी सुरू होणार आहे मित्रांनो इथे. तर इथे आता तिसरी सुरू झालेली आहे, इथे स्पीड करायचं आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत मित्रांनो. तर मी फटफट मारून घेतो. तर अशा प्रकारचे कट मारून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर आता आपल्याला पुढे यायचं आहे. इथे आपल्याला रिलिक्सचं ऑप्शन बघायला मिळणार आहे. रिलिक्सच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला फोटोजवरती जाऊन आपल्याला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी अशा प्रकारचा फोटो ॲड करून घेतो. तर अशा प्रकारचा फोटो ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारचं झूम करायचं आहे. आणि आता आपल्याला पुढच्या याच्यावरती येऊन डबल तेच करायचं आहे. डबल रिलीजच्या ऑप्शनवरती जाऊन फोटोजवर जायचं आहे. आणि आता आपल्याला एक फोटो डबल अशा प्रकारचा ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचे फोटो आपल्याला फटफट ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो. तर मी फटफट ॲड करून घेतो. तर अशा प्रकारचे फोटो आपण ॲड करून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला पहिल्या लेयरवरती आता आपल्याला लावायचे इफेक्ट लावण्यासाठी आता काय करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ट्रेंडिंगवरती हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला अशा प्रकारचं ॲड करायचं आहे. आणि ह्याची जी साईज आहे ती आपल्याला इथपर्यंत अशा प्रकारची ठेवायची आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर डबल इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ओपनिंग क्लोईंगवरती यायचं. ओपनिंग क्लोईंगवरती आल्यानंतर आता आपल्याला ह्या आपल्याला तिसऱ्या नंबरवर बघायला मिळणार आहे मित्रांनो. तिसऱ्या नंबरवर बघायला मिळणार आहे. आता आपल्याला अशा प्रकारचं राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. आणि ह्याची साईज जी आहे ना इथपर्यंत अशा प्रकारची ठेवायची आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर याची साईज अशा प्रकारची ठेवायची आहे. आणि ह्याच्या पुढे लावायचं आहे आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला ट्रेंडिंगवरती पहिल्यांदा हे इफेक्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो. ते आता त्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. आणि त्याची जी साईज आहे ती आता आपल्याला इथपर्यंत अशा प्रकारची ठेवायची आहे. आणि इथून पुढे एक इफेक्ट लावायचा आहे. बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. आता आपल्याला जायचं आहे ओपनिंग क्लोईंगवरती. तर आता आपण जाऊया ओपनिंग ग्लोईंग लाईनवरती यायचं आहे. ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर आता आपल्याला खाली स्क्वेअर करायचा आहे. आणि आता आपल्याला इकडे इफेक्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो. आपल्याला हे नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे. ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि राईटवरती क्लिक करून आपल्याला अशा प्रकारचं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथपर्यंत ठेवायचं आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर डबल जायचं आहे आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती, नाही तर बॉडी इफेक्टवरती जाऊन बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर पहिलं जो इफेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घेऊन इथपर्यंत याची साईज ठेवायची आहे.
इथपर्यंत ठेवल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं आहे नाईट क्लबवरती. नाईट क्लबवरती गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला हे जो दिसत आहे मित्रांनो नाईट क्लबवरती दुसऱ्यांदा हे इफेक्ट बघायला मिळणार आहे. हे आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घेतल्यानंतर याची साईज देखील इथपर्यंत ठेवायची आहे आणि इथून पुढं आपल्याला एक इफेक्ट लावायचा आहे. त्याचं नाव आहे व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला आता स्पीडवरती यायचं आहे. स्पीडवरती आल्यानंतर हे जो 4थ्या नंबरचं दिसत आहे मित्रांनो 4थ्या नंबरच्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर हे खालचं जे आहे हे आता आपल्याला 0 करून ठेवायचं आहे. 0 करून ठेवल्यानंतर हे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं. तर तुम्ही अशा प्रकारचं ॲडजस्ट करू शकता. तर मी अशा प्रकारचं 27 ठेवलेलं आहे आणि तुम्ही बी आपल्या फोटोनुसार ॲडजस्ट करू शकता. तर राईटवरती क्लिक करून आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे. तर आता आपलं ॲड झालेलं आहे. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आहे. तर ॲनिमेशन लावण्यासाठी पहिलं सोडायचं आहे, दुसरं सोडायचं आहे, तिसऱ्यावरती येऊन ॲनिमेशन याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती आल्यानंतर मित्रांनो आता स्पीडवरचं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करून ॲड करायचं आहे आणि दुसऱ्यावरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर झूम 1 झूम 2 जो आहे मित्रांनो ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आणि इथे आता आपल्याला ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला डबल आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो झूम 1चा जो आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्या पुढे येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर स्पीडचं जो आहे मित्रांनो ते आता आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला इथलं आहे ते आता आपल्याला कॉम्बोवरती मिळणार आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला झूम 1चा जो आहे तो आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचा आहे. आणि समजात लास्टचा जो आहे तो आपल्याला जायचा आहे कॉम्बोवरती. कॉम्बोवरती गेल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो झूम 2चं ते आता आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचा आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. आता आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आता आपल्या व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्टेटस क्रिएट करू शकता. अशा प्रकारचा कसा वाटला स्टेटस क्रिएट केलेला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.